मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 लाईव्ह। सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्राचा नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। आपल्याला नारी शक्ती दूत ॲपमधून हा फॉर्म भरून द्यायचा आहे। ह्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड असे उत्पन्न, रहिवासी दाखला, जन्मदाखला ह्यामधील जेवढे शक्य होईल तेवढे डॉक्युमेंट जोडणे महत्त्वाचे आहे। ह्या फॉर्ममध्ये चालू असलेला मोबाईल नंबर, ईमेल ID जोडणे आवश्यक आहे। ह्यामध्ये आपला फॉर्म परिपूर्ण भरून देऊ शकता। याच्यामधल्या जाचक अटी काढून टाकल्या आलेल्या आहेत। तरी आपण ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा। सर्व माहिती भरून अर्ज परिपूर्ण सबमिट करण्यात यावा। आपल्याला या नारी शक्ती दूत ॲपमध्ये परिपूर्ण सोय करण्यात आली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला हे ॲप प्ले स्टोअरवरून नारी शक्ती ॲप असं लिहून डाउनलोड करून घ्यायचे आहे। या ॲपमध्ये मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्रामार्फत हे ॲप आपल्याला दिसेल। त्याच्यामध्ये सिम्पली त्याला ओपन करून आपल्याला मुख्यमंत्रीचे पेज दिसेल। नंतर आपल्याला याच्यामध्ये लॉग इन करावे लागेल। लॉग इनसाठी आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाकणे गरजेचे आहे। 10 अंकी मोबाईल नंबर टाकून आपण त्यांचे टर्म्स आणि कंडिशन बघून स्वीकार करून पुढे OTP येईल, तो OTP टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे। 4 डिजिट OTP आल्यानंतर आपल्याला तो OTP व्हेरीफाय करायचा आहे। नंतर आपल्याला प्रोफाईल अपूर्णची माहिती टाकायची आहे। आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करून पुढे जायचे आहे आणि प्रोफाईल भरण्यासाठी नवीन पेज ओपन होणार आहे। याच्यामध्ये आधार कार्डवर असलेले फुल नाव टाकायचे आहे, संपूर्ण नाव, ईमेल ID, जिल्हा, तालुका आणि आपण स्वतः फॉर्म भरत असल्याने नारी शक्ती प्रकारमध्ये स्वतः पहिल्या नंबरचे ऑप्शन सामान्य महिला असे टाकायचे आहे। सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू हे त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी पण ते फॉर्म भरू शकणार आहेत। पूर्ण माहिती झाल्यानंतर प्रोफाईल अपडेट करून घ्या। सेव्ह झालेली माहिती आपल्याला दिसेल। नंतर आपण पुढे जायचे आहे। खाली दिलेल्या ऑप्शनमधून 1 नंबरच्या ऑप्शनमधून आपल्याला नारी शक्ती दूतवर क्लिक करून वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे क्लिक करून आपल्याला लोकेशन ॲक्सेस क्लिक द्यायचे आहे। नंतर महिलेचे संपूर्ण नाव टाकणे गरजेचे आहे। आपल्या आधार कार्डवर डॉक्युमेंटवर असलेले नाव आपण टाकू शकता। नंतर आपण वडिलाचे किंवा पतीचे नाव टाकणे गरजेचे आहे। परत आपण नाव टाकल्यानंतर खाली जन्मतारीख टाकणे गरजेचे आहे। नंतर आपल्याला अर्जदाराचा पत्ता विचारला जाईल, त्याच्यामध्ये आपल्याचे जन्माचे ठिकाण पण टाकणे गरजेचे आहे। नंतर आपला तालुका, गाव, ग्रामपंचायत, पिनकोड, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती पूर्ण भरून घेण्याची आहे। आधार कार्डवर असलेले गाव, शहरचा पत्ता आपण टाकू शकता। जन्म पत्त्यावर असलेले गावाचे नाव आपण जन्म ठिकाणी टाकू शकता। इथे परत आपल्याला खाली पत्ता टाकून आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाकणे गरजेचे आहे। नंतर शासनाच्या इतर काही योजना जर आपण घेत असाल तर तिथे येस ऑर नो आपल्याला माहिती देणे बंधनकारक आहे। कोणतीही शासकीय योजना उचलत असेल तर तिथे आपण लाभाची रक्कम पण टाकू शकता।
इथे अगोदर घेतलेल्या लाभामुळे आपण हा लाभ घेऊ शकणार नाही, त्याच्यामुळे आपण हा फॉर्म व्यवस्थित भरण्यात यावा। नंतर आपल्याला आपली वैवाहिक स्थितीमध्ये निवडायचे आहे। विवाहित अविवाहित घटस्फोटित ऑप्शन दिलेले आहेत। अर्जदाराचे बँकेचे तपशील आपल्याला परिपूर्ण भरून नाव, खातेधारकाचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड टाकून घेण्यात यावा आणि आपले आधार कार्ड बँक कार्डशी लिंक कसे आहे का नाही हे बघून ते होय किंवा नाही करावे। ते लिंक त्याच्यानंतर आपण ही माहिती परिपूर्ण भरल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्याचे आहे। आधार कार्ड JPEG फॉर्मॅटमध्ये म्हणजे फोटोच्या फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने स्कॅन करून 1 MB पर्यंत अपलोड करायचे आहे। अधिवास प्रमाणपत्रामध्ये जन्म प्रमाणपत्र, मतदान कार्ड आपण देऊ शकता, रॅशन किंवा TC रॅशन कार्ड पण देऊ शकता। उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये आपल्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा 15 वर्षाचे रॅशन कार्ड पिवळे किंवा केसरी इथे अपलोड करायचे हे आहे। नंतर आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करून पूर्ण माहिती वाचून त्याच्यामध्ये आपल्याला स्वाक्षरी करून अपलोड करून घ्यायचे आहे। नंतर अर्जदाराचे बँक पासबुक आपल्याला अपलोड करणे गरजेचे आहे। हे पूर्ण फोटो JPEG फॉर्मॅटमध्ये 1 MB पर्यंत व्यवस्थित स्कॅन करून घ्यावा। नंतर अर्जदाराचा फोटो लाईव्ह घेण्यात यावा, जेणेकरून तेथे लोकेशन पण दिसेल। आणि नंतर हे हमीपत्र डिस्क्लेमर ॲक्सेप्ट करून फॉर्म जमा करणे गरजेचे आहे। जमा केलेल्या फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरल्यानंतर बघून घेऊन परत त्याला सबमिट करून घेणे आहे। फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक कोड नंबर मिळेल आणि स्कीमचे नाव खाली मिळेल। हा स्कीमचे नाव नंतर आपल्याला ट्रॅक करण्यात मदत होईल। केलेल्या अर्जामध्ये जाऊन आपण हे ट्रॅक करू शकता। काही दिवसानंतर अंगणवाडी सेविका व ZP स्तरावरील ऑफिसर याची परिपूर्ण माहिती करून घेऊन आपला अर्ज स्वीकारतील व आपले 1500 रुपये खात्यामध्ये जमा होतील। आपल्याला विनंती आहे की सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून द्यावे। आपले आधार कार्ड, मतदान कार्ड, रॅशन कार्ड, TC, उत्पन्न दाखला किंवा रहिवासी दाखला इत्यादी जे डॉक्युमेंट उपलब्ध असतील ते अपलोड करण्यात यावे। आणि ह्यामध्ये ज्यांनी अगोदरच शासनाचे लाभ घेत आहेत 1500 रुपयाच्या वरती ज्या योजनाचे कोणी लाभ घेत असेल त्यांनी हा फॉर्म भरू नये, नवीन जणांना संधी द्यावी। सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्राचा नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। आपल्याला नारी शक्ती दूध ॲपमधून हा फॉर्म भरून द्यायचा आहे। ह्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, रॅशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड असे उत्पन्न, रहिवासी दाखला, जन्मदाखला ह्यामधील जेवढे शक्य होईल तेवढे डॉक्युमेंट जोडणे महत्त्वाचे आहे। ह्या फॉर्ममध्ये चालू असलेला मोबाईल नंबर, ईमेल ID जोडणे आवश्यक आहे। ह्यामध्ये आपला फॉर्म परिपूर्ण भरून देऊ शकता। याच्यामधल्या जाचक अटी काढून आलेल्या आहेत, तरी आपण ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा। सर्व माहिती भरून अर्ज परिपूर्ण सबमिट करण्यात यावा। आपल्याला या नारी शक्ती दूध ॲपमध्ये परिपूर्ण सोय करण्यात आली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।